रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गव्हाची खीर. गव्हाच्या खीरीसाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या गहू आहे, पाण्यात भिजवून सोकून घेतले. ते आता मिक्सरला लावून घ्यायचं. पावशेर गूळ आहे, आवश्यकतेनुसार तूप, ड्रायफ्रुट्स आहेत, खारका पासा घेतले, जायफळ, वेलदोडे, खसखस, सूट आणि काळी मिरी, मीठ, खोबरं बारीक चिरून थोडे घेतले, किसून थोडे घेतले आणि अर्धी वाटी तांदूळ इंद्रायणी घेतले, 1 ग्लास दूध घेतले. हे गहू मिक्सरला लावून बारीक करून घेतले आहेत. आता आपण याची खीर बनवूया. तिकडे आपण आता वळूया. हे 3 ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, 1 ग्लास दूध घालायचं, एक चमचा तूप, तांदूळ भिजवलेले, खूप बारीक केलेले, कुकरमध्ये आता हे आपण टाकलं आहे. आता याला 3 ते 4 शिट्या द्यायची. आता कुकरच्या 3 शिट्या झाल्या आहेत. आता आपण ते गहू शिजलेत का खीरीचं बघूया. हे शिजले आहे. आता गाठी असल्या तर आपण अशा फोडून घ्यायच्या. गूळ घालून घेऊया आणि गूळ विरघळते शिजू देऊया. आम्ही यामध्ये आता थोडं पाणी घातले, ते घट्ट झाले. मग गूळ यामध्ये विरघळू देऊया. तो गूळ विरघळ आहे. यात आपण ड्रायफ्रुट्स घालू. खारीक आणि खसखस बारीक चिरून, सूंठ, जायफळ, वेलदोडे, काळी मिरी, किसलेलं खोबरं बारीक चिरून घेतलं, तूप 2 चमचे, दहा मिनटं शिजू द्यायचं. याच्यावर आपण आता झाकण ठेवू. बघू शकता आपली खीर आता शिजली आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर याच्यावरती आपण ड्रायफ्रुट्स घातले. तर अशा पद्धतीने खीर केली आहे. तर तुम्ही घरी करून पहा, लाईक करा व शेअर करा. नक्की घरी करून पहा.